तर आणखीन एक राजकीय महत्त्वाची घडामोड, सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये दिसू द्यात असं म्हटलेलं आहे. आणि आता थेट जाऊयात धंगेकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी बोलतायत. शेट्टीने त्याची प्रेस घेतली. लपवाछपीचा धंदा सुरुवातीपासून लपवाछपीचा धंदा आहे, पण त्याला काय लक्ष द्यायचं नाही, कारण शेवटी लढायला आपण तयार आहे. आणि आपल्या बरोबर प्रशांत दादा जगताप बी आपल्या बरोबर. हो, प्रशांत दादा जगताप बी आपल्या बरोबर आहे, काय काळजी नाही करायची. सगळे देखील आपल्या सोबत इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे 100% रवी भाऊ आम्ही सगळे आपल्या बरोबर आहेत. हे पुणेकर म्हणून आम्ही आहे, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. उद्या आमच्या पक्षातला जरी कोण असेल तर त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत. दादा आम्ही चळवळीतून उभे राहिलेले कार्यकर्ते आहेत. आणि आम्ही उभा राहताना आम्ही एक दिशा आहे. आणि जो पुणेकरांचे मालक व्हायला गेलेत त्यांना खाली आणायचं काम आम्हाला करायचं, कारण आम्ही कार्यकर्ते आहेत. आता तुम्ही हे छत्रपतींचा महाराज आहे, हा महासाहेबांचा पुणे शहर आहे. ह्याचे मालक कोणी बनायचा प्रयत्न करू नका. जे जे बनायला गेलेत त्यांना जनतेने खाली घेतलंय. त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही आता इथं मालक झालोत आणि या सत्तेपोटी आम्ही कोणाच्याही घरात घुसून आम्ही ती हे सत्ता त्याची प्रॉपर्टी गिळकृत करणं ते विषय नाही राहिला. आज मी 1 तारखेला महाराजांना विनंती करणार आहे की तुम्ही भक्तांना मुखदर्शन द्या आणि राजकीय नेत्यांना माझ्या सहित कळत दर्शन द्या. आतमध्ये बोर्ड आला की राजकीय नेत्यांनी कळत दर्शन घ्यायचं, आत यायचं नाही. आत आलं की उलट एक काही नेते म्हणजे मुरलीधर मोहोळांमुळे सगळ्याच राजकीय नेत्यांना आता सगळ्या धर्मांच्या धर्मस्थानाला बंदी झालेली आहे. आता पुण्यातल्या राज्यातले सगळे धार्मिक जे काय देवस्थान आहेत ते घाबर आहेत की राजकीय नेत्याला बोलवायचं नाही, तो आला की त्याचा जमिनीवर डोळा येतो. बरोबर. मग आता कळत दर्शन बाहेर नाही, आत यायचं सर्व. आणि धंगेकरचे आम्ही दोघंही पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यांच्या वडिलांनी, माझ्या वडिलांनी 1952 सालापासून पुण्यात खूप खासदार बघितले, पण एकच खासदार म्हणजे पुण्यातल्या खासदाराच्या विरोधात काहीतरी पाणी नाही आलं किंवा रस्ता खराब झाला म्हणून कोणतरी आंदोलन केलं असेल, पण मग ते पण आम्हाला आठवत नाही. पण पुण्याला एक असा खासदार मिळाला ज्याच्या विरोधात देशभर आंदोलन चालू आहे आणि हा पहिलाच खासदार आहे. बरोबर. आणि मला शेवटचा खासदार. अशा प्रकारे आपण पाहतो की सर्व पक्षीय जे आंदोलन आहे ते कुठे होत आहे का, या बाबतीत कशा पद्धतीने हे सगळं काही बोला. मुरलीधर मोहोळ मुळशीतून येतात. मुळशी पॅटर्न पिक्चर आला, त्याच्यामध्ये एक शेवटचा डायलॉग आहे, तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या आम्ही तुम्हाला खाणार. आता मुरलीधर मोहोळांनी जैन समाजाच्या धर्माच्या जमिनी खाल्ल्या तर समाज आता काय करेल आता हे बघायचं. तर काही समाज खाणार नाही, पण योग्य वेळी योग्य तो दिशेला केलं आम्ही दोघं खाऊ. नक्कीच सर्व पक्ष म्हणजे सर्व पक्षीय आंदोलन पुढच्या काळात उभं राहिलं असं वाटतं. मग पुणेकर म्हणून आम्ही एकत्र आलोय. पक्षाचे जोडे आम्ही सगळ्यांनी बाहेर बाजूला. पुणे फर्स्ट, महाराष्ट्र फर्स्ट, पक्षाच्या जोड्या बाहेर काढून आलो आम्ही. आम्ही लढाई पुणेकरांची लढाई आणि सगळ्यांचीच लढाई. आणि या लढाईत सगळ्यांनी पाठिंबा दिला, कारण आज पुणे शहरामध्ये गुंड सगळ्या प्रवृत्ती, आता लोकमान्य नगर असेल, याच्या सर्वसामान्य जनतेला बिल्डरांच्या विळख्या त्या पुणेकरांना टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यावर आवाज उठवणार. त्याची किंमत राजकीय मोजली, मी दादांना माहिती मी मोजलेली आहे. माझ्या कुटुंबावर बी आले, पण मी कधी रडणारा नाही आहे, कारण हे सगळे माझ्या बरोबर आहेत. जैन मुनींसोबत तुमचं काय बोलणं झालं? त्यांनी आता उपदेश केला, ते जे पोटतिडकीने बोलत होते, तळमळीने बोलत होते, कारण ही प्रत्येक ह्या विटेमध्ये भावना आहेत. कारण हजारो विद्यार्थी यातनं शिकून गेलेत आणि त्यांच्या भावनेचा आदर करणं आपण पुणेकर आहेत. आपल्या पुण्यामध्ये संत तळमळतोय आणि मग आपण राजकारणी लोक काय मग घरात बसणं, नाहीतर त्याच्यासारखे करंट कोण नाही, म्हणून हे सगळे आलेत. शेवटी आम्हाला जैन धर्म मत देतोय का देत नाही हा आम्ही कधीच बघत नाही. आणि जैन धर्म हा स्वाभिमानी धर्म आहे, हा दानशूर धर्म आहे. हा प्रत्येक वेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या वेळेला संकट येतील पहिलं पाहिलं जैन समाजाचं असं. आम्ही राजकीय कार्यकर्ते आहेत, आम्हालाही ते मदत करतात, पण मदत करत असताना त्यांची मदत योग्य ठिकाणी जाते का नाही हे ते बघतात. कारण आपण वारीमध्ये बघा, तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळात बघा, गणेश उत्सवामध्ये असं हे समाज पाणी पाजतो, जेवण देतो, म्हणजे हे काय देतो हे त्यांच्या भावना असतात. आणि आज जर आम्ही लोक पुण्यातले मालक जर अशा पद्धतीने त्यांना लुटायला निघलो तर ते परत रस्त्यावरून मदत करतील का ही शंका आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना. म्हणून एकदा कळत दर्शन नेत्यांना 1 तारखेला जर समजा 1 तारखेला हे सेल डीड कॅन्सल झाले नाही तर तुमची पुढची भूमिका 1 तारखेनंतर काय असेल? अहो माझी भूमिका लढायचीच आहे, ती संपणारच नाही, तुम्हाला माहिती आहे.
तर अशा प्रकारे माझे आमदार रवींद्र धंगेकर होते, ज्यांनी आपल्याला या संदर्भात सविस्तर ही सगळी माहिती दिलेली आहे. जैन मुनींसोबत त्यांचं काय बोलणं झालं, एकूणच जैन बोर्डिंगच्या संदर्भातला हा सगळा घोटाळा कसा समोर आणला आणि आता कशा पद्धतीने आम्ही सर्वपक्षीय एकत्र येतोय आणि पुणेकर या बाबतीत खंबीरपणे आता जैन बोर्डिंगच्या विषयात जसे समोर आले त्याच पद्धतीने आता निलेश घायवळचा विषय देखील आम्ही समोर आणणार आहोत. त्यासोबतच लोकमान्य नगरकडे मी आता मोर्चा वळवणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता हे आंदोलन कुठे जाते हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.